जागेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. परंतु त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेक आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार. अत्याचार किती सहन करावेत, विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडाचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही ठरणारे कुणाच्या पायावर डोकं आलो, कुणाच्या पायावर डोकं आलो, कुणाच्या पायावर. झालेली आहे. पुढचे स्पर्धक आपल्या पुढे आज के समाचार घेऊन येणार आहे. स्पर्धक क्रमांक 8 आज के समाचार. नमस्कार। आज के मुख्य समाचार। उत्तर भारत में चुनावी गर्मी उच्च चरण पर। महाराष्ट्र में पालिका चुनावों में सभी पार्टियों की सरगर्मी बढ़ गई है। सीटों के बंटवारों के लिए राजनीतिक पार्टियों में झगड़े खत्म होने की संभावना कमी। रानीगंज सिद्धि में अन्ना हजारे की सेहत में सुधार से राजकीय भूचाल। क्रिकेट में सभी बड़ बोले, बूढ़े शेर हो गए ढेर। विद्या मंदिर हाई स्कूल व जूनियर कॉलेज में वार्षिक स्नेह सम्मेलन संपन्न। मौसम आज तक मौसम गिरगिट की तरह रंग बदल रहा है। अब समाचार विस्तार से। उत्तर भारत विधानसभा चुनावी सभाओं में सभी पार्टियां मतदारों को रिझाने के लिए अपने अपने हथकंडे अपना रहे हैं। वैसे ही कहा जाता है, मी नाही त्यातली कडी लावली आतली वाली कहावत को दोहरा रहे हैं। महाराष्ट्र के सामना समाचार पत्रिका में संपादक साहेब ने मेंटल हॉस्पिटल खोलने की मांग की है। सही है, वैसे भी सभी राजनीतिक प्रवक्ताओं की मानसिक स्थिति बिगड़ चुकी है। उनको दिमागी बीमारी ने घेर रखा है, उन्हें इलाज की जरूरत है। महाराष्ट्र नगर निगम चुनावों में पार्टियों
के लोगों में सीटों की बंटवारे के लिए खींचतान जारी। हर पार्टी अधिक से अधिक सीटों के लिए आपस में लड़ रहे हैं। सेहत सुधार के बाद अन्ना हजारे फिर से भ्रष्टाचार निर्मूलन युद्ध में कूदने वाले हैं। यह सुनकर राजनीतिक वातावरण में भूचाल आ गया है। सभी पार्टियों को अपना भविष्य अंधकारमय लगने लगा है। सही है, जैसा बोओगे वैसा ही पाओगे। खेल समाचार। टीम इंडिया के सभी बूढ़े शेरों का दमखम खत्म हो चुका है, लेकिन कुछ खरगोशी खिलाड़ियों ने टीम इंडिया को बचाने की बड़ी नाकाम कोशिश की है ताकि बची हुई नाक भी कट न जाए। लेकिन सच ही है भैया, अपनी गली में सभी शेर होते हैं पर दूसरों की गली में ढेर होते हैं। विद्या मंदिर हाई स्कूल और जूनियर कॉलेज में 10 व 11 जनवरी 2012 को वार्षिक स्नेह सम्मेलन बड़ी धूमधाम से संपन्न हुआ। विद्यार्थियों ने रंगारंग कार्यक्रम प्रस्तुत कर सबका मन मोह लिया। वर्ग शिक्षिका खैरे मैडम के 9वीं क के विद्यार्थियों ने बड़ा खतरनाक स्टंट करके सभी को अचंभे में डाल दिया, जबकि साइंस 11वीं के विद्यार्थियों द्वारा चिकनी चमेली का नाच प्रस्तुत कर बेनजीर शिंदे तथा उनके साथियों ने उत्कृष्ट नृत्य का नमूना पेश किया, जिसकी वजह से सभी शिक्षकों ने तथा गौली सर ने उनकी पीठ थपथपाई। मौसम। उत्तर भारत का मौसम बड़ा ही खुशनुमा बना हुआ है। एक तरफ चुनावी गर्मी, दूसरी तरफ बड़ी गुलाबी सर्दी। मौसम ने भी अपना रंग बदलना शुरू किया है। उत्तर भारत का पारा लुढ़क कर गिर गया है। बर्फ की सफेद बौछारों में तरुणाई मजा उठाने के लिए विहंगों की तरह उड़ते हुए नजर आए, पर अस्पताल में ठंडी बुखार की वजह से भर्ती हो गए। आज के समाचार फिर एक बार। उत्तर भारत में चुनावी गर्मी उच्च चरण पर। महाराष्ट्र में पालिका चुनाव में सभी पार्टियों की सरदर्दी बढ़ गई है। सीटों के बंटवारों के लिए राजनीतिक पार्टियों में झगड़े खत्म होने की संभावना नहीं। रालेगंज सिद्धि में अन्ना हजारे की सेहत में सुधार से भूचाल। क्रिकेट में सभी बड़ बोले बूढ़े शेर हो गए ढेर। विद्या मंदिर हाई स्कूल व जूनियर कॉलेज में वार्षिक स्नेह सम्मेलन संपन्न। मौसम अपने गिरगिट की तरह रंग बदलने लगा है। धन्यवाद। आज के समाचार समाप्त हुए। याबरोबरच आपल्या वैयक्तिक अभिनय स्पर्धा या ठिकाणी संपलेली आहे। 8ही स्पर्धक या ठिकाणी आपले सादरीकरण करून गेलेले आहेत आणि त्यानंतर आपण वळणार आहोत ग्रुप अभिनयाकडे। पहिला ग्रुप आपल्या पुढे सादर करणार आहे कोमेजलेली वेल व फुले। कोमेजलेली वेल व फुले। स्त्रियांवरती होणारे अत्याचार अगदी मध्ययुगीन काळापासून आजपर्यंत या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला नेहमीच झगडावं लागलेलं आहे आणि तेही आपल्या स्वातंत्र्यासाठी। प्रत्येक क्षेत्रात आज तसं पाहिलं तर स्त्री अग्रेसर आहे, किंबहुना पुरुषांपेक्षा जास्तच असेल असं मला वाटतं। तरी सुद्धा तळागाळातल्या स्त्रियांची स्थिती काय? प्रत्येक स्त्रीपर्यंत हे स्वातंत्र्य पोहोचलेलं आहे का? अगदी आज शासन सुद्धा त्या बाबतीत जागरूक झालेलं आहे असं मी म्हणेन, परंतु शासनाने सुद्धा जी दखल घेतलेली आहे ती प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचलेली आहे का? आणि अशा वेळी त्या स्त्रीवरती होणारे अत्याचार किंवा आपल्या कुटुंबामध्ये होणारी तिची अवहेलना
ते आपल्या सादरीकरणातून या ठिकाणी सादर करणार आहेत. तेव्हा पहिला ग्रुप या ठिकाणी येतोय घेऊन कोमेजलेली वेल व फुले. अवंती सौ रिनिशा मुरकर, राजमाता जिजाबाई सौ जयश्री तांबे, राणी लक्ष्मीबाई अनिता कांबळे, सावित्रीबाई फुले सौ सुनंदा काळे, इंदिरा गांधी सौ राजश्री तुपे, कल्पना चावला सौ सुप्रिया नाईक, सूत्रसंचलन व कविता वाचन सौ बागेश्री मेहेंदळे आणि बालकलाकार आहेत आर्यन कांबळे आणि राजश्री कोकणे. सादर करीत आहेत यदनारकर विद्या मंदिर सादर करीत आहे कोमेजलेली वेल आणि फुले, कोमेजलेली वेल आणि फुले. दार उघडा हो, दार उघडा. कोणीतरी दार उघडा. मला आणि माझ्या बछड्यांना आसरा द्या. दार उघडा. सारी दारं आमच्यासाठी बंद झाली आहेत. तुम्ही तरी आम्हाला आसरा द्या. दार उघडा, दार उघडा, दार उघडा. कोण आहे तिकडे? मी अवंती निनावे आणि ही माझी 2 मुलं आस्था आणि निश्चय. खालच्या जगात आम्हाला कुणीही समजून घेतलं नाही. तुम्ही तरी समजून घ्या हो. दार उघडा, दार उघडा, दार उघडा. बाळ, काय झालं तुम्हाला? तुम्ही असे का दिसता आहात? कुठच्या तरी अपघातात सापडल्यासारखे. मी सांगते. कसं सांगू? सांग सखे, सांग लवकर. कसं सांगू? मी 25व्या माळ्यावरून माझ्या मुलांसह 25व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. काय? आत्महत्या? हो हो. अगं, असं करताना तुला कसं काही वाटलंच नाही? इतक्या लहान मुलांची किंमत नाही आली तुला? काय करू? सांगते. माझी दर्दभरी कहाणी सांगते. माझ्या सासरच्यांनी माझा एवढा छळ केला. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये एवढं कष्टाने शिक्षण घेऊन मी मोठ्या हुद्द्यावर काम करते, पण माझ्या घरात मला काडीचीही किंमत नाही. नवऱ्यानेही कधी मला काडीची किंमत दिली नाही. लहानपणी कष्ट करून मी एवढं शिक्षण घेतलं, पण घरामध्ये मला कसलीही किंमत नाही. मनस्ताप, छळ, नको ते कष्ट, स्त्री जन्माचा कंटाळा आला म्हणून मी आत्महत्या केली. आणि माझ्या मागे या 2 मुलांचा छळ होऊ नये, त्यांना कोणीही त्रास देऊ नये म्हणून दिलं त्यांनाही ढकलून मी. नको नको ते कष्ट, नको तो स्त्री जन्म मला, नको नको. चुकीचं केलं तू. असं करायला नको. तुझ्यासारख्या सुशिक्षित मुलीनं असं करणं म्हणजे आमच्यासारख्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवल्यासारखं आहे. तू लढायला हवं होतं, सामोरं जायला हवं होतं, पण तू पळकुटेपणा केलास. काय करणार? मरण हे भाग्य लिखित असतं. त्याच्यामुळे झालं असेल कदाचित. तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं असेल. काय करू मी? कष्ट नको झाले, मनस्ताप नको झाला, म्हणून हे केलं मी सगळं. खबरदार, स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला असतो. मी वीर जिजामाता, शिवबांची आई. अगं, तुझ्यासारखी शत्रूला घाबरून स्वतःला संपवले असते तर आज शिवरायांसारखा राजा झालाच नसता, जिने आपल्या मुलांवर मायेची पकरण घालावी. तिनेच जर त्यांना जीवानिशी मारले तर नव्या पिढीला उमेद कुणी द्यावी. जिने आपल्या मुलांचे बळ व्हावे तिनेच जर त्यांना असे संपवले तर हे कदापि माफीलायक नाही. अगं, सासरच्या जाचाला कंटाळून तुझ्यासारख्या मुली जर आत्महत्या करायला लागलात तर काय उपयोग आहे तुमच्या शिक्षणाचा? मी माझ्या तान्ह्या बाळाला पाठीवर बांधून इंग्रजांशी लढले. माझ्या बाळाचे, माझ्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांशी कंबर कसून लढा दिला. म्हणूनच
म्हणूनच राणी लक्ष्मीबाई इतिहासात अमर झाली. निदान इतिहासावरून काहीतरी चांगलं शिकायला हवं तुमच्या पिढीने. काय करू, माझ्यावर किती कष्टदायक प्रसंग आले. दैव जाणीले कुणी, म्हणून झालं असेल कदाचित. ते प्रसंग सोसायला मला सहन झालं नाही हो. बरोबर आहे तुझं. आयुष्यात कितीतरी प्रसंग येतात, पण अशा वेळी वाटतं की आपण हरलोच. पण किती सोसायचं, पायाखालची जमीन सरकून जाते, वेदनेने व्याकुळ होतो. पण त्या प्रत्येक वेळी स्त्रीला पुढाकार घ्यावा लागतो. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी, सावित्रीबाई फुले. तुझ्या सारख्या सुशिक्षित मुली असं करायला लागल्या तर मी केलेल्या कार्याची काय म्हणणार. पण मी त्यावेळी पणाशी पक्क ठरवलं होतं, काही झालं तरी हारायचं नाही. तुझ्यासारख्या सुशिक्षित मुली एवढ्या मोठ्या होतात, शिकतात, आणि त्यांनी असं करणं म्हणजे मनाला दुःख होतं. आणि म्हणून गोरगरीब म्हणतात, प्रत्येक किरण आशेचा घेऊन आम्ही जगतो आहोत. प्रत्येक किरण आशेचा घेऊन आम्ही जगतो आहोत. येईल हात द्याया कुणी, म्हणून रात्रंदिवस जागतो आहोत. रस्त्यावरची खळगी भरली, पोटाची खळगी भरत नाहीत. रस्त्यावरची खळगी भरली, पोटाची खळगी भरत नाहीत. पाणी असलं तरी तहान काही मरत नाही. पिचपिचलेल्या सांगाड्यातूनही नवा जन्म होतो आहे. पिचपिचलेल्या सांगाड्यातूनही नवा जन्म होतो आहे. अजून मला जगायचं असं नववचन देतो आहे. आणि म्हणून तुझ्यासारख्या मुलीने असं वागणं हे मनाला पटत नाही. बरोबर आहे त्यांचं. इंदिरा गांधी हे नाव आजही साऱ्या आदराने घेतात. त्यामागे फार मोठे कष्ट व त्याग होते. आपला कायदा, आपली घटना याचा तू आधार घ्यायला होतास. निदान उद्याच्या उज्ज्वल पिढीसाठी नवा मार्ग निर्माण करायला हवा होतास. मरणाचा मार्ग सोपा असतो, कठीण असतं ते जगणं. साऱ्या संकटांना तोंड देत जगणंच महाकठीण असतं. काही दिवस चुकचुकल्या पलीकडे कुणी काहीच करत नाही. ध्येयाविना आलेलं मरणही व्यर्थ असतं. परंतु ध्येयासाठी, देशासाठी, स्वत्वासाठी केलेलं बलिदान, केलेल्या लढ्यात आलेलं मरणही अमर असतं. तू हे केलंस, हे साफ चुकीचं केलंस. ध्येयाने माणूस पुढे जातो, प्रगतीकडे वाटचाल करतो. पण ध्येयाने पछाडलेली कल्पना चावला आजही साऱ्यांच्या लक्षात आहे. पण माझे ध्येय होते अवकाश, ते मी साधलं. त्यासाठी मी माझा प्राणही अर्पण केला. पण तुझ्यावर आलेलं संकट तू मात्र मुलांवर लादायला नको होतंस. पण त्यांना मोठे होण्याचा, जगण्याचा अधिकार होता. पण यातून तू कोणासमोरही चांगला आदर्श ठेवलाच नाहीस. चुकलं, माझा माफ करा, मला माफ करा. पण या आक्रोशाचा आता काय उपयोग आहे. मी असं करायला नको होतं. मी माझ्या मुलांना नको मारायला हवं होतं. चुकलं, माझं चुकलं. मला माफ करा. पण या आक्रोशाचा आता काय उपयोग आहे. ओरडतच अवंती शुद्धीवर येते. माफ करा. समोर तिची 2 मुलं तिच्याकडे लुकलुकत्या डोळ्यांनी पाहत असतात. आत्महत्येच्या असफल प्रयत्नातून ती बचावलेली असते. किती वाईट स्वप्न होतं हे. नाही, माझ्या भावांना मी मारणार नाही. तुम्हाला मी खूप मोठं करणार, तुम्हाला खूप शिक्षण देणार. नाही, या वाईट प्रसंगाशी मी जिद्दीने तोंड देईन आणि तुम्हाला खूप मोठं करेन. कारण या अन्यायाविरुद्ध आता लढा द्यायचा आहे. बळ भरून पंखात उडायची तयारी आहे. अन्यायाविरुद्ध आता लढायची तयारी आहे. आधुनिक जगात माणूस हा बदलत चाललेला आहे. तो कसा बदललाय, कसा वागतोय, कशा प्रकारे त्यांच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि
त्यामुळे विसरलेली माणुसकी या सर्वांचं दर्शन आपल्याला या माणूस नावाची ज्योत या नाट्यप्रवेशातून दिसणार आहे. त्या आधुनिक युगात माणुसकीच्या व्याख्याही बदलत आहेत. माणूस माणुसकीला पोरकावत आहे. माणसातली दया माया सहानुभूती प्रेम आता इतिहास जमावत आहे. माणुसकीला काळीमा फासणारे अनेक महाभारती निर्माण झाले आहेत. म्हणूनच माणुसकीचा हा झरा आटता कामा नये. आज माणुसकी उरली आहे ती कुठे या प्रश्नांची उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या ठाई. आजचा निरागस विद्यार्थी निस्वार्थी विद्यार्थी आज विजलेल्या माणुसकीची दीप प्रज्वलित करून समाजाला एक नवीन मार्ग दाखविल यात शंकाच नाही. या धर्तीवर आधारित वास्तव्याशी सांगड घालणारे नाटक माणूस नावाची ज्योत माणूस नावाची ज्योत माणूस नावाची ज्योत. लेखक प्रिया दिगंबर वारे, दिग्दर्शक प्रशांत पाटील, पात्र परिचय भिकारी प्रशांत पाटील, भटजी सचिन चव्हाण, अतिरेकी अलोक सिंग, सिस्टर रुची सिंग, डॉक्टर प्रिया वारे, हवालदार संजय म्हात्रे, शालेय विद्यार्थिनी कल्पना नाठे, कविता पाटील आणि उषा कांबळे, यमदेव अर्थात मृत्यूदेवता सुरेश कोल्हे, नारदमुनी सचिन छवा. मग चला तर पाहूया नाटक माणूस नावाची ज्योत माणूस नावाची ज्योत माणूस नावाची ज्योत. ते बघ तो कोण येतोय आपल्या दिशेने. अरे बहुतेक तो वेडा असावा. वेडा हो, चल हो. आपण त्याची गंमत करूया. हो हो चल चल गंमत करूया चल ना. वेडा काका घाबरू नका, मी तुम्हाला मारत नाहीये. बघा किती रक्ताळे. बापरे. हे घ्या. काका घाबरू नका. किती रक्ताळे बघा. हे घ्या. तुम्ही दोन रुपये बघा हे काय. पाणी तू उपाय कमी तू उपाय ठिकाणी कमी काका असं करू नका. तुम्ही कुठे राहता? बरी तुला काय सांगणार कुठे ही सगळी धरती माझं घर आणि आता छप्पर झाले बस कुडकुडतोय का थंडीचा मी देवाने माझ्यावर आघात केला. देवाने आघात बापरे, 12:15 होत आले. मला जावं लागेल. पोरी मी उशिरा गेली तर सर मला पोरी काहीतरी खायला गेला पोरी पोरी काहीतरी खायला गेला. तुम्ही इथेच थांबा, रडू नका पण मला उशीर होतोय. काय या नशिबाने घात केला माझ्याबरोबर. अरे मारा सोडा मला पण मला खायला द्या रे. खूप भूक लागली रे. पाणी तरी द्या रे. मी वेळा नाही रे. मी भिकारी आहे. भक्त जनों के संकट क्षण में दूर करे. हे अरे उठ. अरे रस्त्यामध्ये काय पडलायस? उठ. कोण आहेस तू? उठ. भजीबुवा भजीबुवा मी भिकारी आहे. भिकारी? पाणी दे ना. पाणी दे ना भजीबुवा. पाणी पाहिजे तुला? पाणी पाणी अरे तिकडे म्युन्सिपालिटीचा नळ आहे ना, तिकडे जाऊन पी पाणी. तुमच्याकडे आहे ना बाय भजीबुवा पाणी आहे ना. द्या ना भजीबुवा पाणी द्या ना. अरे 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 राथा, अरे हे पाणी गंगाजल आहे. गंगाजल ते तुझ्यासारख्या भिकाऱ्याला द्यायला आणले नाही तर देवीला अभिषेक करावयास आणले आहे. कळले? हो तुम्ही पंडित आहात आणि तुम्ही असं बोलतात. तुम्ही ब्राह्मण आहात आणि असं बोलतात. अरे पाणी द्या ना. अरे हे पाणी जर मी तुझ्यासारख्या भिकाऱ्याला दिले तर तू मला काय देणार आहेस? अहो कमीत कमी माणूस किती जपाव. हो भजीबुवा माणूस किती जपाव. माणुसकी माणुसकी तर टांगून ठेवली आहे खुंटीला. चल हो बाजूला. शिव 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 शिव. पाणी पाणी कुठे पाणी
अरे नळाला सुद्धा पाणी नाही. अरे हा सुद्धा माणूस की विसरला. हा नळ सुद्धा माणूस की विसरला. अरे काय, अरे देवा कशाला मला जिवंत ठेवतोय रे. पाणी द्या रे मला, काहीतरी खायला द्या रे. पाणी. अरे तेरा रास्ते में कौन पड़ा? कहीं पुलिस का आदमी तो नहीं? कौन है तुम? कौन है तू? मैं भिखारी हूँ. भिखारी तू? हाँ, मैं भिखारी हूँ. पुलिस का आदमी तो नहीं? नहीं, मैं पुलिस का आदमी नहीं, मैं भिखारी है. मैं भिखारी है. तुम कौन? भिखारी? ये मेरे काम आ सकता है. सुन, मैं तुझे खाना दूंगा. आप मुझे खाने दोगे? लेकिन उससे पहले तुझे काम करना पड़ेगा. कौन सा काम? ये बम ले और उस मंदिर में रखा जा. नहीं, ये नहीं हो सकता है. ये बम ले लो. खाने के लिए, रोटी के लिए मैं बम रख दूं उधर. जाओ, चले जाओ इधर से. ये तो मैं सबको बुला लूंगा. क्या चल रहा है ये देश में? हाँ, खाना नहीं मिल रहा है लेकिन बम मिल रहा है खाने को. हाँ, हाँ है भगवान, क्या चल रहा है? हाँ, 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 I'm sorry. Who are you? तुम कौन हो? सिस्टर तुम? कौन? मैं भिखारी हूँ. मुझे भूख लगी है, खाना दो ना. I'm sorry, my child. तुम भूखे हो? मैं भूखा बहुत दिन से भूखा हूँ. 4-5 दिन से भूखा हूँ. खाना दो. हे यीशु, हम सब इंसान तेरे बच्चे हैं, तो ये बच्चा क्यों भूखा है? आप खाना दो ना. तुम चिंता मत करो, मैं तुम्हारे रोटी का इंतजाम करती हूँ, पर तुम्हें मेरा एक काम करना होगा. आप मुझे रोटी दोगे ना, मैं काम कर. मुझे खाना दो. तुम्हें मेरा धर्म स्वीकारना होगा. सिस्टर, अब क्या बोल रहे हो? लिसन घर पे चलो. लिसन माय चाइल्ड, तुम्हें मेरा धर्म स्वीकारना पड़ेगा. तुम जीवन भर खुश रहोगे. मैं मेरा धर्म कभी बेच नहीं सकता है. मैं मर जाऊंगा, भूखा मर जाऊंगा, लेकिन मैं धर्म नहीं बेच सकता हूँ. तुम चले जाओ इधर से. बिल्कुल गुस्सा मत करो. चले जाओ. ओ गॉड, प्लीज जाओ. forgive this child. चले जाओ. In the name of the Father and of the Son, Holy Spirit. चले जाओ इधर से. ऐसे ही मर जाऊंगा मैं. नहीं चाहिए मुझे खाना. हाँ, क्या चल रहा है ये? क्या यार, जो भी मिलता है ऐसा ही मिलता है. देवा. एक तासानंतर या. हा, अरे कोण आहेस तू? डॉक्टर साहेब जेवायला द्या ना. मी भिकारी हो. तू भिकारी आहेस? हाँ, भिकारी. डॉक्टर साहेब जेवायला द्या ना, काहीतरी खायला द्या ना डॉक्टर साहेब. तुझ्याकडे पैसे नाहीत? अहो, तिच्यात एक दमडी नाही. भिकारीकडे कुठून पैसे येणार? जेवायला द्या ना. बरं, माझ्याकडे एक युक्ती आहे. तुला एका रात्रीत तू लखपती होशील. एका रात्री मी लखपती होणार? खूप खायला भेटणार. हो. खूप खायला भेटणार मला. एका रात्री श्रीमंत होणार. डॉक्टर साहेब सांगा ना लवकर, मला भूक लागली. लवकर सांगा. मी काय पण काम करा डॉक्टर साहेब, मला भूक लागली. पण तुला एक काम करावं लागेल. मी काय पण करेन डॉक्टर साहेब, पण मला सांगा. जाऊ दे रे, तू ते काम करणार नाहीस. डॉक्टर तुम्ही बोलून ना बघा ना. बाबा जेवायला द्या. तुला तुझी किडनी मला विकावी लागेल. डॉक्टर साहेब तुम्ही सुद्धा? हो हो, मी सुद्धा. माझी काही स्वप्न आहेत.
मलाही माझं मोठं हॉस्पिटल बांधायचं आहे, मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत, आणि ती जर तुझ्या मार्गाने होत असतील तर. हो डॉक्टर साहेब, तुम्ही देवाचा अवतार आहे. सर्व लोक पूजा करतात, देवानंतर तुम्हाला मान देतात, सन्मान देतात, आणि तुम्ही असं. डॉक्टर साहेब, या पापाचा कुठेतरी तुम्हाला न्याय करावा लागणार. सलहट, ह्या पापाचा आणि पुण्याचा हिशोब करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. सलहट. डॉक्टर पण असाच निघाला, तो भज्जी पण तसाच निघाला. सगळ्यांना पैसे पाहिजेत, पैसे बाहेर. कशाला पैसे पाहिजेत? माणूस, तुम्ही त्याला जेवण देत नाही आणि पैसे मागतात. अरे पोरगी गेली ती पण काय खायला देत नाही. कुठे गेली ती? झोपतो मी आता. सगळे पैसे मागतात. मला तुझा छंद, कपाळी केशरी गंध. ए कोण गे हे भावया? चल उठ, निघाता तिथून. अरे रातचे 10 वाजले, घरी जायचं, थांबायचं नाही तर. विठ्ठला तुला माझा छंद, कपाळी केशरी गंध. इले कोण झोपलं इथं? कोण आहेस तू? कोण आहेस तू? भिकारी. भिकारी आहे. ही काय झोपायची जागा आहे काय? चक्कर पडलो. कुठे चक्कर येऊन? भूक लागली हो, 4-5 दिवसा उपाशी आहे, पण चक्कर आली पडलो. बरं झोपायचंय, भाडं लागेल इथं जायला. काय 100 रुपये कर. अहो तिच्या तांबडी नाही, 1 रुपया नाही. तुम्ही भाडं पैसे मागतात, मी 4-5 दिवस उपाशी आहे आणि मी काय. अरे पब्लिक प्लेस झोपायला अलाउड नाही. मी बंदूक गेला गाला इथे मारा मला. बंदूक नाही, दांड आहे. फटके पडले की बले 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 लागतात. मला खायला द्या. मला काय वेळ नाही. 80 रुपये कर. पैसे नाही ना. बरं 50 तरी काढ, चल लवकर. पैसे नाही मी भिकार पडा. जेवायला द्या ना. नाही ना, काहीच नाही ना. तुम्ही काय माणसं गोळा केली, धंद्याचा वेळ खोटा केला. मला तुझा छंद